नमस्कार सोलापूरकर, कसे आहात? माझं नाव संकेत सतीश जेसुदास. मी मूळचा सोलापूरचा, माझा जन्म सोलापूरचा, माझं शिक्षण सोलापूरचं, कर्मभूमी माझी पुणे आणि भोपाळ. आज खरं तर खूप आनंद होतोय की सोलापूरकर यांच्याशी मला संवाद साधता येतोय आणि ही एक उत्तम गोष्ट आहे की आज एक संधी इथं मिळाली आहे. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. मी माझं शालेय शिक्षण हरिभाई शाळेत, हरिभाई देवकरण प्रशाला जी आहे तिथं मी पूर्ण केलं आणि त्यानंतरनं मी संगमेश्वर कॉलेजमध्ये माझी पदवी BA पॉलिटिकल सायन्सची पदवी मी घेतली. त्यानंतरनं 2005 साली मला पुणे एअरपोर्टवरती संधी मिळाली किंगफिशर एअरलाईन्सबरोबर काम करायची. आणि त्याआधी मी 2005ला सहारा एअरलाईन्सबरोबर काम करायचो. पहिला खूप भीती वाटली की पुण्यात, ते पण एअरपोर्टवरती, आणि कसं आपलं होणार एअरपोर्ट. विमान हा प्रकार फक्त आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर यायचं तेव्हा त्याच्यामागे इमान करून फिरणं, किंवा चुकून एखादं विमान दिसायचं त्यावेळेस आम्ही सगळे पोरं ये करून फिरायचो, तेवढंच तो विमानाचा काय तो संबंध माझा. पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथे एअरपोर्टला मला जॉब करता आला आणि मी 2005मध्ये ती सुरुवात केली. खूप भेदरलेलो, घाबरलेलो होतो. फाड 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 इंग्लिश बोलणारी लोक, आणि आपण मराठी माध्यमातून गेलेलो. इंग्लिश यायची मला, पण तो कॉन्फिडन्स नव्हता. कसं व्हायचं, काय करायचं, काय नाही. पण हळूहळू देवाच्या कृपेने खूप छान प्रगती झाली त्याच्यामध्ये. 2006 साली मला किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करायची संधी मिळाली. खूप म्हणजे विजय माल्या जे होते, डॉक्टर विजय माल्या, आता जो काही प्रकार झाला तो नंतरचा प्रकार, पण आम्ही खूप जवळनं बघितलेलं आहे. किंगफिशरनी मला खूप दिलेलं आहे आणि किंगफिशरमुळं मी बराच पुढं आलेलो आहे. एम्प्लॉईबरोबर त्याचं रिलेशन काय होतं ठीक आहे, नंतर सॅलरी देऊ शकले नाहीत ती गोष्ट वेगळी, पण आजही मी किंगफिशरला एक उत्तम एअरलाईनच्या दृष्टीने बघतो. या किंगफिशर एअरलाईन्समध्ये तुम्ही बघायचंच गेलं तर आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा महाराष्ट्रीयनच आम्ही मोजून 5 का 6 जण होतो पुणे एअरपोर्टला. कुणी अमेरिकेतनं आलं होतं, कुणी शिकागोमधनं आलं होतं, कुणी कुठून आलं होतं. आणि त्या महाराष्ट्रातून आपण सोलापूरमधले, म्हणजे चुकून इंग्लिश बोलायला गेलो तर मित्र हसायची, का बेले इंग्लिश बोलायला लागला का. अशा वातावरणातनं आपण तिथं गेलेलो असताना तिथं भीती फार वाटायची. पण हळूहळू त्या गोष्टींची सगळ्यांची सवय झाली. अनेक कॉर्पोरेट स्टाफ, अनेक लोक, या सगळ्यांबरोबर बोलत असताना, करत असताना खूप छान अनुभव आले. फ्लुएन्सी वाढली, कॉन्फिडन्स वाढला, आणि इतका छान झाला ना. पुण्यामध्ये जाताना पहिला भीती वाटायची की अरे पुण्यातले लोक मग हाय क्लास, कॉर्पोरेट, हे ते. पण ते हळूहळू म्हटलं येस बॉस, आपण पण हे करू शकतो. आणि मग 2008मध्येच, जिथं 5 वर्ष आपल्याला सुपरवायझर व्हायला लागतं, ते 2008मध्येच एका एक्झाममध्ये पहिल्याच ह्याच्यात क्वालिफाय होऊन मी सुपरवायझर झालो. इन बिटवीन सोलापूरवरनं जो कोणी यायचा, आता आपलं गाव, आपली माणसं म्हटले की जरा आपुलकी वाटते. आणि पुण्यामध्ये खूप असं आतून वाटायचं की सोलापूरला विमानतळ झालं पाहिजे. सोलापूरला ऑलरेडी विमानतळ होतं, फक्त विमानसेवा चालू झाली पाहिजे ही आतून खूप इच्छा होती. कारण की आपण एअरपोर्टला काम करतोय, आपण एअरपोर्टला एवढी सेवा देतोय, आपण सोलापूरचे आहोत, आणि सोलापूरला विमानसेवा हे आतून वाटायचं. आपली बरीचशी लोकं, सोलापूरची लोकं जी असायची, ती जेव्हा ट्रॅव्हल करायची तेव्हा त्यांच्याबरोबर हे बोलणं व्हायचंच. ते तरी बोलायचे किंवा मी तरी बोलायचोच. खास करून शिंदेसाहेबांना तर मी किती वेळा म्हणायचो की साहेब, सोलापूरला विमानसेवा सुरू झाली पाहिजे, किंवा या सगळ्या गोष्टी घडायच्या. आणि तो दिवस आला. मला असं कळलं की किंगफिशर एअरलाईन्स लातूर, नांदेड आणि सोलापूरचं सर्वेक्षण करतं आहे. आणि त्या काळात मला वाटतं मी एक्झामिनेशनमध्ये होतो, त्यामुळे मला तिथं ऑडिटला पाठवलं नाही, कारण की तेवढा सिनियर नव्हतो मी. सगळे सिनियर्स ऑफिसर सोलापूरला पोचले, पेपरात बातमी आली. जितू राठी साहेब, पराग शाह साहेब या लोकांनी त्यांचं स्वागत केलं. त्रिपुर सुंदरीमध्ये त्यांची राहायची व्यवस्था होती. खूप छान वाटलं ऐकून. आणि मग ती लोकं सगळी माझ्या ओळखीची होती. मी म्हटलं भाऊ, माझं सोलापूर आहे बरं काय, आणि ते लवकर चालू करा.
आणि समहाव माझी इच्छा होती की इथं मला आता ऑपॉर्च्युनिटी मिळावी आणि कंपनीने ती ऑपॉर्च्युनिटी लगेचच दिली आणि सोलापूरला आपल्या गावात मी किंगफिशर एअरलाईन्सचा व्यवस्थापक म्हणून तिथे आलो. आता बट ऑब्वियसली मुंबईला माझं तिथं मला बोलवण्यात आलं. माझ्या वाईस प्रेसिडेंटनी सांगितलं तुम सोलापूर जा रहे हो, तुमको ये चीज़ें करनी पडेगी. माझ्या मनात काहीच नव्हतं. मला फक्त एकच आनंद होता, सोलापूरला आपण जातोय, आपल्या घरी, आपल्या सोलापुरात एअरपोर्ट चालू होते आणि मी त्याचा एअरपोर्ट मॅनेजर आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना म्हटलं सर लेटर, ऑफिशियली लेटर तरी द्या, ट्रान्सफर लेटर. तिथून निगेटिव्हिटी सुरू झाली होती. 2 महीने तो चलेगा, ज़्यादा नहीं चलेगा, सोलापूर में कहाँ पोटेन्शियल है. मी सोलापुरात आलो. मी सोलापूरमध्ये म्हटलं चला मस्तपैकी आपण घेऊ. 7 तारखेची माझी फ्लाईट होती. 7 फेब्रुवारी 2009 मुंबई एअरपोर्टवरती आम्ही होतो आणि सोलापूरची अनाऊन्समेंट झाली की मुंबई सोलापूर फ्लाईटच्या सगळ्या पॅसेंजर्सनी या बोर्डिंग गेटला यावं. आणि 5-6 लोक पळत पळत आली आणि आम्हाला विचारलं क्या हमने सही सुना सोलापूर. म्हटलं येस आपने सही सुना. ते कदाचित सोलापूरचीच लोक होती. सोलापूर चालू हो रहा है. म्हटलं जल्दी चालू हो रहा है, ये ट्रायल फ्लाइट लेके जा रहे हैं हम. आणि मग आम्ही त्या फ्लाईटने आलो. त्या फ्लाईटचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत. मी पहिल्यांदा त्या फ्लाईटनी सोलापूरला आलो आणि तो अनुभव मला घेता आला. माझी इच्छा पहिल्यापासून, माझं स्वप्न होतं की जेव्हा केव्हा सोलापूरची एअरलाईन सुरू होईल मी पहिला असेल त्यात बसणारा. पण लकीली मी एकटाच सोलापूरकर होतो त्यामध्ये बसलेला. आणि 7 फेब्रुवारीला त्या फ्लाईटमध्ये आमचे GM VP हे सगळे लोक सोलापूरला सर्वे करायला आणि बाकी टीम आली होती की कशा प्रकारे लँडिंग होईल, मग त्याच्यानंतर कसं करायचं. आणि त्यात मी एकटाच सोलापूरकर होतो. त्याचे व्हिडिओजसुद्धा मी बऱ्याच माझ्या फेसबुकला न्यायला शेअर केले. आपलं हैदराबाद नाका दिसतं, हैदराबाद नाक्याची ती बिल्डिंग दिसते आहे आता जिथं संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. त्याच्यानंतरनं लँडिंग करताना आपलं पूर्ण या साईड एअरपोर्टची जी हायवेची साईड आहे जी सोलापूर कारखान्याला जाते ती साईड दिसती. ते खूप छान अनुभव होता आणि खूप सुंदर होतं. पण आल्या आल्या मित्र म्हणा किंवा हे सगळे घरचे सगळे आनंदात होते. पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं चालणार नाही, चालणार नाही. ही गोष्ट जी निगेटिव्ह होती ना, त्या निगेटिव्ह गोष्टीला 2-4 लोक होती. त्या लोकांनी खास करून मीडियाने खूप पॉझिटिव्हली घेतलं होतं या गोष्टीला. आणि आज जर किंगफिशर एअरलाईन्स किंवा विमान सेवा खऱ्या अर्थाने जर चालली तर ती त्या मीडियामुळं झालेली आहे. शिवाजी सुभाष साहेब असतील, अभय दिवाणजी साहेब असतील, प्रशांत माने सर असतील, अविनाश कुलकर्णी सर असतील, बहुत नाव आहेत, म्हणजे कमी पडेल तासभर मी बोललो तर. या सगळ्यांनी याच्यामध्ये खास मोलाचा वाटा घेतला होता. चेंबर ऑफ कॉमर्सने याच्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला होता. श्रीनिवास वैद्य, मला वाटतं की वयापेक्षा म्हणजे त्यांचं वय जास्त वाटायचं पण त्यांनी इतके ॲक्टिव्हली काम केलं. केतन शहा, यतीन सर, जितू राठी सर, पराग शहा सर, सज्जन नेचळ यांनी खूप मदत केली या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि समहाऊ आपण स्टार्ट विथ केलं. आणि 10 फेब्रुवारीला ह्याचं लॉन्चिंग झालं पवार साहेबांच्या हस्ते. आणि तिथंसुद्धा ती निगेटिव्हिटी वाढली की कसं राहील, ही व्यवस्था राहील का नाही, हे राहील का नाही, असं तसं. आणि मग आपल्या इथं सकाळची प्रदर्शनी लागली होती नॉर्थ कोर्टला. तिथं मी बसलो होतो एका ट्रॅव्हल एजंटबरोबर. तिथंसुद्धा त्या लोकांचं तेच म्हणणं होतं इलेक्शनसाठी 3 महिने फक्त चालू झालेली ही एअरलाईन आहे, ही चालणार नाही. आपल्याकडे कुठं पोटेन्शियल आहे, कोण येतं वय, विमानात बसायला पैसा आहे लोकांकडे. पण त्याच विमानसेवेनी 1.5 वर्ष विमानसेवेने सोलापुरात अक्षरशः खूप यशस्वीरित्या उड्डाण केली. एक एक गोष्टी त्या माझ्याकडे अशा पेपरमध्ये आहेत, पेपर कटिंग्स मी ठेवलेले आहेत की कशा प्रकारे उत्तम प्रकारे सोलापूरमध्ये विमानसेवेने आपला हात धरला. आणि यासाठी फक्त सोलापूरपुरती विमानसेवा मर्यादित राहिली नाही. लातूर, उस्मानाबाद, तुमचं गुलबर्गा, विजापूर, म्हणजे कर्नाटक बाँड्री, तुमची आंध्र बाँड्री, तुमचा महाराष्ट्रातला जो बाँड्रीचा भाग आहे म्हणजे लातूर, या सगळ्या भाग आहे, या सगळ्यांना त्यांनी कनेक्ट केलं. जेव्हा पर्यटक यायचे, जेव्हा पर्यटक साऊथमध्ये जायचे, हम्पी, हॉस्पिटल बघायचे, त्यांना जवळचं एअरपोर्ट कुठलं होतं, एक तर बेंगलोर नाही तर पुणे. पण सोलापूर हा ऑप्शन त्यांना मिळाला. आणि या ऑप्शनमुळं फॉरेनर्ससुद्धा या फ्लाईटनी ये जा करू लागले. आणि दॅट वॉज अ वंडरफुल थिंग व्हॉट वी हॅव सीन. पोटेन्शियल नाही आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीला हे केलं. पण नंतरनं त्याच लोकांनी त्या गोष्टीला पोटेन्शियल धरलं. आणि त्याच्यानंतरनं एक अशी घटना घडली. म्हणजे मी हरिभाई शाळेमध्ये होतो आणि हरिभाई शाळेचे सर माझ्याकडे आले. त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांचाच विद्यार्थी आहे म्हणून. आणि त्यांनी ती कल्पना माझ्यासमोर मांडली. अंकुशराव सर आले होते त्यावेळेस.
त्यावेळेस अंकुशराव सर आणि उंबरजे सर नाही येत आता, तर त्यांनी ती कल्पना राहिली संकेत शाळेच्या मुलांना आपल्याला घेऊन जायचं आहे. तर म्हटलं व्हेरी गुड, मला खूप आनंद होईल माझ्या शाळेचे विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातील. आणि तो इतिहास घडला की शाळेचे विद्यार्थी विमानाने गेले, त्यांची ट्रिप बसनी होती, ट्रेननी होतीच, ट्रेकिंग होतो, सायकलने ट्रिप होती, विमानाने पहिल्यांदा ट्रिप घडली. आणि तो एक ऐतिहासिक क्षण होता. तो ऐतिहासिक क्षण खूप सुंदर होता. आणि ती ट्रिप घडली. त्या ट्रिपनंतरनं विशाल मेहता स्कूल, मग सिंहगड इन्स्टिट्यूट पण होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं मला वाटतं कुर्डवाडीची एक शाळा होती जिव्हाळा म्हणून, या लोकांनी सहभाग दिला. महानगरपालिकेच्या जवळजवळ 47 ते 48 लोकांनी सुद्धा एक ग्रुप ॲक्टिव्हिटी विमानसेवेसाठी केली. प्रत्येक जनप्रतिनिधी जे होते, मग बापू असतील, शिंदेसाहेब असतील, इतर लोक असतील, प्रत्येकाने ह्याला पॉझिटिव्ह सपोर्ट केला, प्रत्येकाने ह्यांना. आणि मी खरंच मीडियाचे आभार मानतो. मीडियाने आज जर एवढी त्याला प्रसिद्धी दिली नसती ना विमानसेवेला, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला चांगलं आठवते. तरुण भारतचे एक सर आहेत आणि शिवाजी सुरवसे सर, यांनी मला रात्री फोन केला होता की संकेतजी आमच्या असं कानाला आलं आहे की त्यावेळेस फेअर कमी झालेले आहेत. म्हणजे एवढी व्यवस्थित त्याची पूर्ण बारकाईने चौकशी करून प्रत्येक अप टू डेट लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा प्रसार करून त्या विमानसेवेला कसं जास्तीत जास्त आपल्याकडे टिकवता येईल यासाठीचा तो प्रयत्न होता. केतन शहा, यतीन सर, जितू राठी सर, वैद्य सर, श्रीनिवास वैद्य सर, म्हणजे ते तर अगदी मैत्रीपूर्ण संबंध. सज्जन नेचर सर, जे काय पाहिजे तुम्हाला सांगा आपण करू. सूर्य हॉटेलमधनं त्यांचं हेल्प होती. गादेकर साहेबांचा खूप मोठा मला हेल्प व्हायची हे सगळं करताना. आणि बरेचशी लोक आहेत, मी नावं घेईल तेवढी इथं कमी आहे. आणि एकदा म्हणजे थोडक्यात ही नाही चालणार, म्हणजे हा जो काही कन्सेप्ट आहे ना, मला हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की चालणार नाही हे जे काही आपण म्हटलेलं आहे ना, त्याला कुठंतरी इथं फाटा बसला की नाही, चालू शकती. मला चांगलं उदाहरण माहिती आहे. मला वाटतं सोनिया गांधीजी येणार होत्या आणि त्यासाठी त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते माननीय अशोकरावजी चव्हाण तिथं होते, विलासरावजी देशमुख तिथं होते आणि सुशीलकुमार शिंदे सर होते तिथे. आणि त्यांनी मला आत बोलवलं, काय चाललंय तुमचं किंगफिशर, कारण की नांदेडमध्ये आणि लातूरमध्ये पण किंगफिशर होती आणि सोलापूरमध्ये पण किंगफिशर होती. तर या दोन्ही एअरलाईन्स असं होतं की कुठंतरी कमी होता, म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स किंवा या गोष्टी सगळ्या कमी होत्या. आणि शिंदेसाहेब व्यवस्थित त्यांना सांगत होते की असं हा संकेत आहे, संकेत पुण्याला होता आणि हा सोलापूरचाच आहे. खूप छान त्यांनी ओळख करून दिली. त्याच्या आधी मी त्यांना भेटलो होतो, त्यामुळे त्यांना मी सांगितलं की मी कधी भेटलो होतो त्यांना. आणि तेव्हा विलासराव देशमुख साहेब जे माननीय होते त्यांनी मला सांगितलं, संकेत आमच्या लातूरकरांना पण जरा सांगा तुम्ही काय काय स्कीम यूज केलेले आहेत, त्यांनासुद्धा ते यूज करता येतील की जेणेकरून आपण ह्याला प्रसिद्धी देऊ. पण यामध्ये कन्सेप्ट ग्रुप पाठवणं किंवा हे पाठवणं, प्रचार करणं हा माझा कमी असून मीडियाचा जास्त होतो. प्रसारमाध्यमांना खरंच त्या बाबतीत मी मानतो की आजसुद्धा विमानतळासाठी इतका फॉलोअप चालू आहे, कारण की खरंच हे गरजेचं आहे. विमानसेवा खरंच गरजेची आहे आणि खूप प्रचंड रीतीने विमानांना रिस्पॉन्स मिळतोय. शिर्डी एअरपोर्ट आणि सोलापूर एअरपोर्ट हे दोन्ही एकत्र चालू होणार होते ग्रीन झोनमध्ये. शिर्डी चालू आहे, मी स्वतः तिकडे भोपाळ टू शिर्डी ट्रॅव्हल केलेलं आहे, मला माहिती आहे की ते किती सुंदर बनवलं आहे. आपल्याकडं तर ऑलरेडी एअरपोर्ट होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण अडथळा काय होता? अडथळा चिमणीचा आहे. ॲक्च्युली कसं असतं की जेव्हा तुम्ही बंद पडण्याचं नेमकं कारण दोन होते, बंद पडण्याची दोन कारणं होती. मेन काय झालं की सोलापूरला लँडिंग जी होती, सोलापूरला लँडिंग फक्त एका बाजूने आणि टेक ऑफ पण एका बाजूने आहे. एअरपोर्टला कधी पण लँडिंग आणि टेक ऑफ जे आहे ते दोन्ही साईडने असणं गरजेचं आहे. आणि एअरपोर्टसारख्या ठिकाणी दोन डिस्ट्रक्शन कधीच नसले पाहिजे. एक तर स्लॉटर हाऊस, खाटीकखाना, आणि दुसरं की इमारती उंच नसायला पाहिजेत की जेणेकरून त्यांच्या टेक ऑफला आणि लँडिंगला जो काही रनवेशी पॅरल आहे, इव्हन असं आहे की पॅरिफेरलमध्ये पूर्ण म्हणजे जो काही एअरपोर्टचा पूर्ण भाग आहे त्याच्या कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर डिस्टन्समध्ये जास्त उंचीची घरं नसली पाहिजेत. कारण की फक्त टेक ऑफचा संबंध येत नाही, ते राऊंड करून खाली येतं विमान आणि काही वेळेस त्याला राऊंड जास्त करावे लागतात आणि मग त्याला खाली यावं लागतं. एका ठिकाणी मॉस्क होता, एका ठिकाणी ठीक आहे मॉस्कचा एवढा काही विषय नव्हता, पण चिमणी खूप मोठी होती आणि अगदी चिटकून. म्हणजे हे अशक्य आहे, हे कुठंच नाही आहे. म्हणजे परमिशन्स कशा झाल्या, काय झाल्या, म्हणजे हे काहीच माहीत नाही. पण हे हायली इम्पॉसिबल आहे की एक एअरपोर्ट आहे, एअरपोर्टच्या मधोमध
एक मनोरा पॉसिबलच नाही. त्यामुळे DGCA किंवा कुठल्या गोष्टी त्याला परमिशन देत नव्हत्या. समहाव आपण एक्सपॅक्ट वापरत होतो. म्हणजे काय, पायलट्स जे आहेत ना ते एक्सपर्ट होते, बाहेरचे होते. सगळे फॉरेनर पायलट्स सोलापूरला लँड करायचे, एक इंडियन आणि एक फॉरेनर. कारण की अशा दुर्गम दुर्गमच म्हणता येईल एअरपोर्टला, कारण चिमणी होती एका साईडनीच लँड करायचं. एअरपोर्टची कन्सेप्ट ही असते की वाऱ्याच्या उलट्या दिशेने तुम्हाला टेक ऑफ करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला तो हे मिळेल, लँड करायचं आहे सॉरी, जेणेकरून तुम्हाला तो फोर्स मिळेल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आणि रनवेचा इश्यू होता. रनवे खूप वर्ष झालं त्याला रिकार्पेटिंग झाली नव्हती, पण त्यांनी इमिजिएटली रनवे रिकार्पेट केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आत्तासुद्धा किती साऱ्या एअरलाईन्समध्ये इंटरेस्ट आहे करण्याचा. बेळगाव आहे, कोल्हापूर आहे, नाशिक सुरू झालं आहे, नांदेड सुरू झालेलं आहे. पण मग आपण का नाही? आणि 2 प्रश्न आहेत फक्त एअरपोर्ट न चालू करण्याचे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुमच्याकडे म्हणे पब्लिक नाही आहे. हे कोण म्हणतंय? हे आपण म्हणतोय, हे सोलापूरकर म्हणतायत. हा कुठलाही एअरलाईनचा माणूस तुम्हाला असं म्हणताना दिसणार नाही. सुरत एअरपोर्टवरती मी 2 वर्ष काम केलेलं आहे. 5 पॅसेंजर जायचे दिवसाचे. आज सुरत एअरपोर्ट भरभरून जात आहे. का? त्यांनी सुरुवात केली त्याची. कांडला एअरपोर्टवरती तुम्ही जर बघितलं तर कांडला एअरपोर्ट, आपल्या एअरपोर्टला तरी लांबच्या लांब चालत जावं लागतं आतमध्ये. कांडला एअरपोर्ट गेटपासून सुरू होतं, आपल्या घरातल्या 1 BHK फ्लॅटसारखं येते ते. कांडला एअरपोर्ट भरघोस चालते, उत्तमरित्या चालतंय ते. मग सोलापूर का नाही चालणार? सोलापूरमध्ये पोटेन्शियल आहे. किती लोकांची नावं घेऊ. आज माझ्याकडे फेसबुकला सुद्धा ॲड आहेत. अभिताभ तोडकर म्हणून माझे एक मित्र आहेत, त्यांची एअरपोर्टमुळेच ओळख झाली माझी. दुबईला असतात. दुबईला बसले ते फॅमिलीला घेऊन, दिवाळीसाठी आले. सोलापूरचे प्रॉपर दुबईला बसले. सकाळची फ्लाईट त्यांची, आता मला एक्झॅक्टली आठवण, इंटरनॅशनल फ्लाईट कोणती होती त्यांची. ते मुंबईला लँड झाले 2 तासात. दुबईवरनं साधारणतः 2-2.5 तास लागतात. आपली 11:30ची फ्लाईट होती. त्यांनी ती 11:30ची फ्लाईट पकडली, 1:30 वाजता सोलापूरला. तुम्ही दुबईवरनं सकाळी निघताय आणि 1:30 वाजता जर सोलापूरला पोहोचताय तर काय प्रॉब्लेम काय आहे? दिल्लीला तुम्ही इथून 1:30च्या डिपार्चर आहे, तुम्ही इकडून पोचताय आणि संध्याकाळी तुम्ही दिल्लीत पोचताय. केकेनी कधी पोचाल दिल्लीला संध्याकाळी? मी भोपाळला पोचू शकत नाही, 17 तास लागतात मला. मग काय वाईट आहे? सकाळी जर तुम्ही दिल्लीतनं निघालात, तर सकाळी दिल्लीतनं निघाल्यानंतर तुम्ही इथं पोचता कधी? दुपारपर्यंत आपल्या घरी जेवणापर्यंत तुम्ही पोचून जाता. ठीक आहे, मुंबईचे टायमिंग कन्स्टंट होते, आय कॅन अंडरस्टँड, कारण की ट्रॅफिकच एवढं होतं. मुंबईला अशी इच्छा होती की सकाळची फ्लाईट मिळावी, की सकाळी गेलं आणि संध्याकाळी परत यावं. या गोष्टी त्या काळात जमल्या नाहीत. पण जसं आपण पुढे गेलेलो असतो, आपल्याला स्लॉट मिळालेच असते, आपल्याला स्लॉटिंग झालंच असतं. पण त्या गोष्टींसाठी कन्सिस्टन्सी ही जी गरजेची आहे ती कुठंतरी थांबली. साखर कारखाना हा कुठंतरी इथं खूप मोठा अडथळा त्या चिमणीचा आला. त्या चिमणीमुळे ते काही करता आलं नाही. जर चिमणी तिथे नसती तर आपल्या आहे त्या एअरपोर्टवरती भरपूर विमानं येऊ शकली असती. म्हणजे जे काही 72 सीटर ATR आम्ही चालवायचो, आता तेच सगळीकडे छोट्या छोट्या सेक्टर्समध्ये चालतंय. तशा प्रकारचे स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन या उडानच्या मार्फत बऱ्याचशा ठिकाणी एअर डेक्कननी स्वतःचं सुरू केलं होतं, यामार्फत आपण करू शकलो असतो. आणि आजसुद्धा माझी अशी कळकळून विनंती आहे की आपल्याकडे पोटेन्शियल आहे. फक्त सोलापूर विमानतळ हे सोलापूरसाठी मर्यादित न राहता हैदराबाद कनेक्टिंग, त्याच्यानंतर विजापूर कर्नाटक कनेक्टिंग, हम्पी हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टींसाठी उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, अक्कलकोट, या सगळ्या गोष्टींना कनेक्ट करा ना तुम्ही. ही सगळी लोक पुण्याला येत आहेत. मी स्वतः बघितलेली आहे. एव्हाना जर मला कोणी बघत असेल आता तर ते ॲग्री करतील की पुण्याला किती लवकर यावं लागतं, पुण्याला मग तिथून एअरपोर्टला यावं लागतं. ही सगळी हॅसल फ्री तुम्ही टाळू शकता. गुलबर्ग्याचे एक MP होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट. मला साधारणतः 2-3 वर्ष झाला आता त्यांचा कॉन्टॅक्ट नाही, त्यांचा कंटिन्यू फोन यायचा. मी तुम्हाला आपलं जे हॉटेल आहे सरोवर हॉटेल, त्याचा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. काय झालं की साधारणतः मला वाटतं मिडवे 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर आमचं एअरक्राफ्ट पावसात स्किड झालं मुंबईला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं नोज व्हील जे आहे ते ब्रेक झालं. आणि त्यामुळं सोलापूर आणि नाशिक ही विमानसेवा बंद पडली 2 महिन्यासाठी, कारण की ते एअरक्राफ्ट रेक्टिफाय होतोर दुसरे एअरक्राफ्ट आपल्याकडे नव्हते, इतकं बिझी शेड्यूल चाललं होतं. त्यामध्ये मला फोन आला राम रेड्डी सरांचा. राम रेड्डी सरांनी मला सांगितलं की संकेत विमानसेवा कधी सुरू. म्हणजे बऱ्याच लोकांचा फोन आला, पण त्यांचा कन्सर्न काय होता मला तो किस्सा आवर्जून सांगावा वाटतो.
सरोवर हॉटेल, आता जिथं सरोवर हॉटेल आहे तिथं शेत होतं, कारण की एक्झॅक्टली त्याच्या समोर माझं घर होतं, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे. त्या सरोवर हॉटेलच्या बांधकामाच्या अगदी सुरुवातीची ही गोष्ट आहे. तर मला त्यांनी सांगितलं की संकेत, माझे आर्किटेक्चर किंवा डिझायनर, आय डोंट नो हू एक्झॅक्टली इज, मोस्टली आर्किटेक्चर ओनली, दे डोंट एबल टू कम बाय रोड बिकॉज दे डोंट वॉन्ट टू स्पेंड दॅट मच टाईम ओव्हर हिअर फॉर ट्रॅव्हलिंग. म्हणजे तेवढा वेळ त्यांना ट्रॅव्हलिंगला घालवायचा नव्हता. विमानसेवा सुरू झाली म्हणजे ते येतील आणि ते लगेच निघून जातील, म्हणजे बाय रोड आले आणि बाय रोड गेले किंवा असं काहीतरी वर्कआउट करता येईल. आणि म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सहज सोप्या होऊन जातात आपल्याला. म्हणजे पहिलं जसं मी सांगितलं की जे बाहेरचे राहणारे आहेत त्यांना सोलापुरात लवकरात लवकर येतं. दुबईचा माणूस दुपारी घरी सकाळी निघाला की, दिल्लीचा माणूस घरी. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि बाकी सगळे पण आपल्याकडे बरेचसे लोक आहेत, त्यांनासुद्धा हे कॉन्व्हिनियंट पडायचं, त्यांनासुद्धा हे बरं पडायचं. सोलापूरची विमानसेवेमध्ये कुठल्याही कंपनीला 1 रुपयाचं नुकसान होणार नाही. सोलापूरची विमानसेवा 2009 साली जर दणदणीत चालली तर ती आता तर अतिउत्तम आणि दणदणीत चालू शकते. भरघोस सपोर्ट मिळेल, पण त्याच्यासाठी फक्त आपल्याकडे पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत पॉझिटिव्ह नाही तोपर्यंत त्याला काहीच उपयोग होत नाही. आणि ते जर झालं तर अतिशय मी म्हणजे मला वाटतं कित्येक लोकांबद्दल मी बोलतो की विमानसेवा चालू करण्याबद्दल काहीतरी करा, त्याच्याबद्दल काहीतरी करा. खूप पोटेन्शियल आहे विमानसेवेला. विमानसेवेमुळं आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींदृष्ट्या नवनवीन कंपन्या इंटरेस्ट घेतील, नवनवीन लोकांना येण्यासाठी ते सोयीस्कर पडेल, कन्व्हिनियंट पडतात त्या गोष्टी. आणि किती छोटे छोटे एअरपोर्ट सुरू झालेले आहेत, म्हणजे इतके छोटे छोटे, तुतीकोरियन, तुमचं ते राजमुंड्री, आगात्ती एअरपोर्ट, बापरे ते खूप छोटं आहे. म्हणजे त्याची लँडिंगच समुद्रात न होती, अशा टाईपमध्ये होती. मग सोलापूर का नाही? आणि सोलापूर कुठं कमी आहे मला सांगा? अक्कलकोट. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षातनं कुठं फिरो ना फिरो पण कंपल्सरी त्यांना पंढरपूरला यावं लागतं. हे पंढरपूरचं महत्त्व एवढं जागृत हे आहे तिथं. सिद्धेश्वर मंदिर, त्याचा इतिहासच वेगळा आहे. सोलापूर कुठं कमी आहे? कुठंच नाही. मी पुढच्या ह्याच्यात त्याच्याबद्दल बोलणारच आहे. पण मग आपण ही पोटेन्शियल घेतलं पाहिजे की सोलापूर एअरपोर्ट झालं पाहिजे. सोलापूर एअरपोर्ट 3 महिने चालेल अशा म्हणणाऱ्या लोकांना इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे 1.5 वर्ष सोलापूर चालून. चिमणी आणि रनवे नंतर ठीक झाला, पण चिमणी या ऑब्स्टॅकलमुळं बंद पडलं नाही. किंगफिशर बंद पडलं, तो दुसरा मुद्दा आहे. स्पाइस जेट आहे, इंडिगो आहे, बऱ्याचशा एअरलाईन आहेत. ऑल आर इंटरेस्टेड. ते सुरुवातीला कमी लोडमध्ये करतात, काही होत नाही, नंतर ना हळूहळू त्यांना ग्रीप मिळतं, सगळं होतं. हळूहळू इंडस्ट्रीज येतात, त्याचा फायदा होतो आणि त्या फायद्यामुळे वेळेचं महत्त्व, वेळ तुमचा वाचतो. वेळ तुमचा इतका वाचतो ना, त्याच्यामुळे तुमचा फायदा होतो आणि त्या गोष्टी तिथं फार गरजेच्या घडतात. हे झालं एअरपोर्टबद्दल, म्हणजे माझा एअरपोर्टचा अनुभव. आता मी पुण्याला आलो परत, मग एअरपोर्ट बंद झालं, मग मी पुण्याला गेलो. मी पुण्याला परत पुणे एअरपोर्टवरती काम करू लागलो. इन बिटवीन मला मुंबई आणि कोल्हापूर एअरपोर्ट बघायचा अनुभव आला. कोल्हापूर एअरपोर्टची जी बिल्डिंग आहे ती सेम टू सेम सोलापूर एअरपोर्टसारखी आहे, पण कोल्हापूरला तिथल्या लोकांचा इंटरेस्ट खूप जास्त आहे. आपल्यामध्ये पण आहे, पण अजून वाढला पाहिजे आणि त्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर मग त्याच्यानंतरनं किंगफिशरचा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर माल्ल्या यांचा गोंधळ झाला, सॅलरी स्टक झाले आहे, एअरलाईन बंद पडली आणि गोंधळ झाला सगळा. इन बिटवीन भारत विकास ग्रुप या कंपनीमध्ये मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो ॲज अ ट्रेनिंग मॅनेजर म्हणून पुण्यातच आणि ISO ऑडिटर म्हणून पण. त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत ते ऑनरेबल हनुमंतराव गायकवाड आहेत आणि जॉईंट MD जे आहेत ते उमेश माने सर म्हणून आहेत. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, साताऱ्याचे आहेत प्रॉपर, अगदी गोर गरिबीतनं. माने सर तर एक युरियाची बॅग घेऊन आलेले आहेत पुण्याला आणि तिथून एवढा मोठा 3,000 करोडचा टर्नओव्हरचा पसारा VVGचं त्यांनी तयार केला. आणि काय कंपनीचं काम काय? हाऊसकीपिंग बरोबरच या कंपनीने 108 ही सेवा, आता महाराष्ट्रात सध्याची 108 ही सेवा चालू आहे, त्या 108 सेवेला आपण काम करतो. एमर्जन्सी असली, आज कोरोनाच्या काळात 108 इतकं जबरदस्त काम करतं आहे. त्या 108 सेवा, त्या गाड्या, ते कॉल सेंटर, त्या सगळ्या गोष्टी VVG ऑपरेट करते. आणि याच तर्जवरती मध्य प्रदेश जी आपलं हिंदुस्तान का दिल म्हणतो आपण त्याला, त्यांनी एक कन्सेप्ट काढली की पोलीस एमर्जन्सी ही झाली आपली ॲम्ब्युलन्स मेडिकल एमर्जन्सी, ही पोलीस एमर्जन्सी. तर जसं 911 युरोप कंट्रीजमध्ये आहे की 911 कॉल केला की पोलीस येतं तुमच्याकडं,
ती कन्सेप्ट तिथं आणली. आता ही कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट ही एशियातली सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे. यामध्ये त्यांनी काय केलं की जिल्ह्यांमध्ये जे आपण आता समजा पुण्यात आहेत, आपण 100ला कॉल लावला तर पुण्याच्या कंट्रोल रूमला कॉल लावला, आपल्या सोलापूरमध्ये आपण कॉल लावला तर म्हणजे सोलापूरच्या जिल्ह्यामधनं कुठूनही 100ला तुम्ही डायल केलं तर तो कॉल सोलापूरच्या कंट्रोल सेंटरला जातो. म्हणजे जिल्हा वाईज हे डिस्ट्रीब्युशन होतं, डिसेंट्रलाइज होतं. त्याला ह्यांनी सेंट्रलाइज केलं. भोपाळमध्ये ह्यांनी त्याला सेंट्रलाइज केलं. म्हणजे मध्य प्रदेशच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं तुम्ही 100 नंबरला कॉल केला दॅट विल लँड टू भोपाळ. भोपाळचं त्यांचं एक हेडक्वार्टर आहे, तिथं ते येतं. त्यानंतरनं 1000 गाड्या त्यांनी घेतल्या. त्यांची कन्सेप्ट ही होती की प्रत्येक व्यक्ती पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये काय आहे, मध्य प्रदेशमध्ये जंगल जास्त आहे आणि एरिया जो आहे ना तो जास्त हे नाही आहे, शहरी नाही आहे. तुम्हाला जास्त बघता येणार नाही. इंदोर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि भोपाळ जास्त शहरी आहे. बाकी जंगल तुम्हाला जास्त आहे. भोपाळमध्ये पण जंगल जास्त आहे आणि लिटरली शहरात तुम्हाला वन्यपशु असे अचानक दिसून जातील आणि नवल वाटणार नाही तुम्हाला, कारण की जंगलं इतकी जास्त त्यांनी जोपासलेली आहे. आणि अशा रुरल एरियामध्ये पोलिसांना किंवा पोलिसांपर्यंत पोचायला पब्लिकला त्रास व्हायचा. मग ह्यांनी काय केलं, मोबाईल पोलीस स्टेशन्स म्हणून या गाड्यांची संकल्पना काढली आणि त्यासाठी त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट केला आणि तो कॉन्ट्रॅक्ट DVGला मिळाला. यामध्ये आम्हाला म्हणजे मला पाठवण्यात आलं होतं माझ्या टीमबरोबर ट्रेनिंग द्यायला, त्या गाडीचे जे चालक असणार आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायला. आणि ते पोलीस होते, जवळजवळ 7,000 ते 8,000 पोलिसांना आम्ही त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं. हे एक पहिलंच असं हे होतं. ह्याचा कुठलाही गुगलचा सपोर्ट नव्हता ह्याच्यामध्ये की हे कसं ट्रेनिंग, कारण की याचा सिलेबस बनवायचा होता, तोही हिंदीत. बघा, एक मराठी मीडियमचा माणूस त्याला हिंदीत बनवायचं. सगळे आम्ही मराठीच होतो, कंपनीच मराठी, आणि मग ते हिंदीत आम्ही बनवलं. मग ते हिंदीत बऱ्याच गोष्टी आम्ही त्या शिकल्या तिथं. ते सिलेबस आम्ही बनवला. तो सिलेबस इतका तयार झाला सुंदर. नंतर ना तो सिलेबस या लोकांनी लखनौ म्हणा किंवा बेंगलोरमध्ये म्हणा, ज्यांना छत्तीसगड म्हणा, ज्यांना तो गरजेचा होता. पण इंडियातला, भारतातला, एशियातला पहिला ट्रेनिंग सिलेबस तो होता. आणि त्या ट्रेनिंगच्या सिलेबस बरोबरच आम्ही त्यांना ती ट्रेनिंग दिली हिंदीमध्ये. इथली हिंदी खूप वेगळी आहे. आपण जी हिंदी बोलतो ती एक कॉमन हिंदी आहे, इथली हिंदी वेगळी आहे. जसं आपली मराठी चेंज होती सोलापूरमध्ये मराठी किंवा ह्याच्यात, तशी इथली पण हिंदी चेंज होत जाते. मग त्या एक तर त्यांना समजणं गरजेचं आहे. बघेली, बुंदेली अशा वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांच्या इथं आणि त्यातनं ती करायची. आणि मग त्या ट्रेनिंग करता करता मला ॲज अ HR हेड म्हणून इथं त्यांनी पदोन्नती दिली आणि गेली 4 वर्ष मी इथंच, 4-5 वर्ष झाली मला इथं. मी इथं सक्सेसफुली ऑपरेशन्स, HR आणि या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणायचा मुद्दा हा आहे की एक सोलापूरचं व्यक्तिमत्व, सोलापूरच्या गावात, जिथं खास करून सोलापूरमध्ये काय होत नसते बे, प्रगती होत नसती. कुठं काय झालंय, कल्याण कुठं झालंय, कुणी केलंय कल्याण, नुसतं बर्बादच केलंय सगळ्यांनी. आयुष्य बर्बाद आहे, काय घडत नसते बा या सोलापुरात. इथली लोक कुठं पुढं जात नसतात. पेन्शनकरांचं गाव आहे, असलं गाव आहे, तसलं गाव आहे. ही निगेटिव्हिटी आपण निर्माण केली आहे. सोलापूरकरबद्दल बाकी लोक कधीच काही बोलत नाहीत, कधीच काही बोलत नाहीत. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये गेलो, माझा आज सुद्धा मला सोलापूरचा इतका गर्व आहे आणि तो असायलाच पाहिजे आणि तो असणारच की मी सोलापूरचा आहे. की मी मंत्र्यांना सुद्धा भेटलो तरी मी त्यांना शेंगा चटणी देतोच. असं नाही की ती सोलापूरची किंवा शेंगा चटणी घ्यावं नाही, पण हे माझं आहे, हे माझ्या गावचं आहे, हे माझं खरं आहे. मी काही गिफ्ट देतो ते तर द्यायचंच आहे, पण एक बाबा आमच्याकडनं एक आमची ओळख सोलापूरची, बाबा सोलापूरकरांनी चादर दिली, मी त्यांना चादर, बेडशीट किंवा जो काही तो टॉवेल सेट असतो, हे त्यांना आवडतं त्या गोष्टी आणि त्यांना हे माहीत असतं. IAS IPS लोक जितकी पण आहेत की सोलापूर आहे फेमस या गोष्टीसाठी, पण आपण आपल्या मनात ही धारणा करून ठेवलेली आहे की हे फेमस नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मला इंग्लिश येत नाही, मी काय करू शकतो, मला सोलापूरच्या बाहेर गेलं तर लय हालत खराब होती. आता माझ्याकडेच एक उदाहरण आहे. माझ्याकडे एक मुलगा होता जो किंगफिशर एअरलाईन्समध्ये सोलापूरला कामाला होता. सोलापूरला त्याला आपण कामाला लावलं होतं. त्याला मी म्हटलं, दादा आता सोलापूर बंद पडले, तू पुण्याला ये, पुण्यात मी तुम्हाला एअरपोर्टला लावतो. आणि त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस तो आला एअरपोर्टला आणि मला म्हटला, सर ते काय पटना मला, आपलं सोलापूर बरं आहे सर, हे पुण्यात यायचं राहायचं अवघड काम आहे. मी म्हटलं 2 महिने राहा. आज तो जवळजवळ 50-60 हजार रुपये पगार घेतोय आणि पुण्यामध्ये सक्सेसफुली राहतोय. सगळं व्यवस्थित आहे. मला असं नाही म्हणायचं, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कुठेतरी आला पाहिजे मित्रांनो की आपण हे करू शकतो. आपल्यामध्ये हे कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. भिवून चालणार नाही.
काय आहे, कॉन्फिडन्समध्ये सगळ्यांना जर उत्तर दिलं ना आपण, तर आपणही पुढे जाऊ शकतो. आमचे जे हेड आहेत डायल 100चे, ते सोलापूरचे म्हणूनच आहेत ते पण. मग ह्या सगळ्या जर गोष्टी सोलापूरकर करू शकतो, एक अशी डायल 100 सारखी प्रोसेस जी की जगात सगळ्यात मोठी आहे, जगात, टिपिकल वर्ड आहे आपला सोलापूरचा, जगात सगळ्यात मोठी योजना आहे ही डायल 100. एवढं मोठं अमेरिकेचं पण सेटअप नाही. त्याच्यानंतर तुमचं हे एशियातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट आहे, ह्याला बेसच नव्हता. या प्रोजेक्टला बघून आता इंडियामध्ये सगळे प्रोजेक्ट होत आहेत. एव्हाना इन्स्टिट्यूशन आलेले आहेत, पोलिसांनी ह्याला अप्रिशिएट केले. नो डाऊट हा पोलिसांचा प्रोजेक्ट आहे, हा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळाला होता, आम्ही प्रायव्हेट कंपनीमधले आहोत, पण आम्ही त्याला सक्सेसफुल करून दाखवलं. उत्तम पायलट्स लोकांना आम्ही मॅनेजर लेवलपर्यंत आणलं. उत्तम कॉल सेंटरमध्ये कॉल घेणाऱ्या मुलींना आम्ही वेगवेगळ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही का करू शकलो? एक सोलापूरमधला मराठी माध्यमातला मुलगा या सगळ्या गोष्टी का करू शकला? कारण की एक अभिमान सोलापूरकर असल्याचा, कारण की इतिहास सांगतोय. आपल्याकडे उत्तम लोक होऊन गेलेली आहेत सोलापुरात. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे ते सांगायला, पण उत्तम लोक आहेत. आत्ताचं जर करंट ओपन घ्यायचं, मला सार्थ अभिमान आहे. जगातल्या 10 गाड्यांपैकी एका गाडीमध्ये प्रिसिजन कॅम्पशॅफ्टचा प्रोडक्ट असतो. का नाही असायला पाहिजे? सोलापूरचा बिंदू जगातल्या नकाशात दाखवायचं काम यतीन सरांनी केलेलं आहे. बालाजी अमाईन्स खूप मोठं काम आहे. कोठारी पाईप्स खूप मोठं काम आहे. अजून बरीचशी नावं आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे नावं घ्यायची म्हणजे, मी जेव्हा जातो जेव्हा राजकारणी लोकांना मी भेटतो, जेव्हा राजकारणातल्या लोकांना मी इथं भेटत असतो किंवा खास करून भेटतो, तर त्यांना ते लोक म्हणतात कहाँ से हो? सोलापूर से हो. सोलापूर, अच्छा, शिंदे साहब के यहाँ से हो. आनंद वाटतो. सोलापूरला वैभव आहे, प्रचंड वैभव आहे. आपल्यासारखी जत्रा कुठं होत नाही, गड्डा आपल्यासारखा कुठं होत नाही, काठ्यांचं वैशिष्ट्य आपल्यासारखं कुठं नाही. सगळ्यात जुनं चर्च आपलं आहे, 140-46 वर्षाचं चर्च आपल्याकडं आहे. सिद्धेश्वर मंदिर का बांधलं गेलं, त्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे, किल्ल्याचा, मल्लिकार्जुन मंदिराचा इतिहास काय, असा इतिहास दुसरीकडे लवकर कुठं सापडत नाही. सोलापूर इटसेल्फ असं एक शहर आहे की जे शहर एक दळणवळणाचं शहर होतं, सोर्स ऑफ रोड्स होते. आज आपली रेल्वे जी आहे ती कनेक्ट करते कितीतरी राज्यांना. आपलं जे सोलापूर आहे ते, तुम्ही सोलापूरचा एक जुना व्हिडिओ जर बघितला, त्याचं जे रेल्वेचं टर्निंग होता, त्याचं टर्न कसं करतात ते रेल्वे, खूप ऐतिहासिक गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टींमुळं आपल्याला बराच सोलापूरबद्दल अभिमानास्पद असण्यासारखी गोष्ट आहे. सोलापूरची पाणीपुरी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हा विषय आता जरा वेगळा आहे, पण खरंच तुम्हाला कुठं भेटणार? लिटरली तुम्ही विश्वास नाही ठेवणार. इथं मी माझ्या लोकांना स्पेशली सोलापूरवरनं शीख कढाईचा कूक मागून, भोपाळमध्ये मी कूक मागून इथं शीख कढाई खाऊ घातलेली आहे. आणि एवढं भरभरून कौतुक झालेलं आहे त्याचं. मग का नाही अभिमान बाळगायचा आपण सोलापूरचा? आणि सोलापूरबद्दल का नाही आपण पुढाकार घ्यायचा? आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आत्ता लगेचच बोलता येणार नाहीत. आणि हे सगळं बोलत असताना आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सोलापूर आणि सोलापूरकर हा प्रचंड प्रगती करू शकतो आणि करतोय. लोकमंगलचं उदाहरण घ्या, म्हणजे मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. प्रगत शेतकरी पण आपल्या इथले आहेत. द्राक्षाच्या बागे, म्हणजे द्राक्ष, मी जेव्हा भोपाळमध्ये घ्यायला जातो ना, तेव्हा सांगतात साहेब सोलापूर का आहे, ले लो. मला इतका आनंद वाटतो त्या गोष्टीचा की सोलापूरचा आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? 1000 किलोमीटर लांब तुम्ही राहताय आणि तिथे तुम्हाला कळतं की साहेब सोलापूर से आया हुआ है, ले लो, सोलापूर का फेमस आहे. तिथं जेव्हा सोलापूरचं कौतुक होतं तेव्हा तुम्हाला कळेल की सोलापूर काय आहे. खरंच सोलापूरची खूप किंमत आहे, सोलापूरला खूप व्हॅल्यू आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोस्ट तरुणांना मी सांगू इच्छितो, माझी इच्छा आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला ही संधी मिळाली पाहिजे. मी तिकडे आलो तर मी नक्की तुमच्याशी बोलेन की दादानो तुम्ही खूप करू शकता. तुम्ही नका विचार करू की आम्ही सोलापुरातच राहतो, आम्हाला सोलापुरातच मिळेल किंवा. आणि जर सोलापुरात तुम्ही जर राहत असाल तर माझ्याकडे इतके चांगले तरुण मला ओळखीचे आहेत माझ्या, की त्यांनी सोलापुरात सुद्धा उत्तुंग अशा कामगिऱ्या केलेल्या आहेत. एक सोलापूर फूड्स म्हणून एक व्हॉट्सॲप ग्रुप चालतो आणि त्याचं ते फेसबुक लाईव्ह आणि बऱ्याच गोष्टी चालतात. त्या व्यक्तीने सोलापूरच्या प्रत्येक दुकानाची, प्रत्येक चवीची
प्रत्येक विशिष्ट पदार्थाची ॲडव्हर्टाइजमेंट तिथं केलेली आहे. आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ते बघून की काय सोलापूरकरांचं ते पदार्थांची ती रेंज आहे. आपण दरवेळेस पुण्याचं कौतुक करतो, कोल्हापूर तांबडा रस्सा पांढरा रस्सा, आपलं त्याच्या बरोबरीला आहे. आपण कॉम्पिटिशन अर्थातच करायची नाही, पण अभिमान बाळगला पाहिजे सोलापूरचा की सोलापूरमध्ये या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या आहेत. म्हणून मला असं वाटतं सगळ्या तरुणांना खास करून मला सजेशन द्यायचं आहे, काय होत नसतंय बे, आपण एवढं कुठले आहेत, आपण पुण्याचे थोडीच आहेत, आपण इथले थोडीच आहेत. दादांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, माझ्या हाताखाली इंजिनियर्स आहेत कामाला. मी मराठी माध्यम, संगमेश्वर कॉलेज, हरिभाई देवकरणमधनं शिकलेलं आहे आणि प्रत्येकजण करू शकतो, प्रत्येकामध्ये हिरो दडलेला आहे. आणि मी असं नाही, असे प्रूव्ह करण्यासाठी म्हणून सोलापुरात माझ्यापेक्षा पण खूप मोठे दिग्गज आहेत, प्रचंड दिग्गज आहेत, प्रचंड. म्हणजे माझे मित्र आहेत, माझे काही सहकारी आहेत, माझे काही सिनियर्स आहेत ज्यांनी अगदी आकाश म्हणजे कमी पडले त्यांना, अशा प्रकारे यश मिळवलेलं आहे. तुम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. काय होत नसते बे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नका करू. या गोष्टींना नका धरू आणि त्या करूसुद्धा नका. तुम्हाला स्कोप आहे, मी लिटरली सांगतो तुम्हाला की जर तुम्ही कॉन्फिडन्स घेतलात, जर तुम्ही थोडंसं तुमच्या ह्याच्यामध्ये आलात, तर तुम्हाला इतकं स्कोप आहे बाहेर. इवन सोलापुरात सुद्धा तुमच्यामध्ये तो लपलेला आहे. आपलं गिरणगाव होतं, किती फेमस होतं माहिती आहे, आपल्या ह्याच्यामध्ये किती गोष्टी होत्या. आजसुद्धा काही गोष्टी इतक्या फेमस आहेत की त्याला म्हणजे अगदी हे नाही आहे, पण आपण सुरुवातच नाही होत नसते. जसं विमानसेवेला केलं, अजून सुरू पण झाली नव्हती विमानसेवा. 10 तारखेला उद्घाटन झालं होतं, 17 तारखेला, आणि आम्ही त्या सकाळच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं सकाळमध्ये सगळे लोक फिरत होते आणि मी एक ट्रॅव्हल एजंट होतो, त्याकडे बसलो होतो. होत नसते हो, 3 महिन्याच्या पुढे चालत नाही. इलेक्शन पुरतं आहे बघा, इलेक्शन झालं ना, संपलं बघा तुमचं विमानसेवा. मग 1.5 वर्ष कसं चाललं. आणि 100% सपोर्ट पण सोलापूरकरांचाच झाला, नाही असं नाही. बरं, विषय किती सुंदर होते, म्हणजे इतक्या सुंदर ऐतिहासिक घटना घडल्या. शाळा गेली, शाळेची ट्रीप, महानगरपालिका टीम जातीये कशासाठी, तर ग्रुपमध्ये टिपला विमानाने, ते पण सोलापूरवरनं. पहिला कसं असायचं, तुम्ही ट्रेननी या पुण्याला, मग पुण्यावरनं तुमचं विमानाची सेवा. पण अडथळे जे आहेत ते कुठंतरी मला असं वाटतं की येस आहेत, गरजेचे आहेत, कारखाना गरजेचा आहे, सगळं गरजेचं आहे, सगळं मान्य आहे. पण आपण सोबत प्रगतीबरोबर चाललं पाहिजे. आताची जी अपडेटेड व्हर्जन आहे, विमानसेवा ही असलीच पाहिजे. विमानसेवा ही गरजेची आहेच. विमानसेवेमुळे तुम्हाला किती उद्योगधंदे येतात बघा, किती ऑपॉर्च्युनिटी बघा. माझ्यासारखे असे कित्येक लोक आहेत पुण्यामध्ये ज्यांना परत सोलापूरला यायचा फायदा होईल, परत तिकडं येण्याचं चान्स मिळेल आम्हाला तिकडं करायचा. आणि तरुणांनासुद्धा मी परत एकदा तोच विषय सांगतो की दादांनो, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मार्केट इतकं ओपन आहे ना, तुम्हाला सांगतो की उत्तम आणि उत्तम शिक्षण आपल्या शाळा सोलापूरमध्ये आपल्याला देत आहेत. आपल्याला खूप सुंदर इतिहास लाभलेला आहे सोलापूरला. आपल्याकडे खूप छान लोक आहेत, आपण खूप नॉलेजेबल लोकांबरोबर राहतो आहे. आपल्याकडे कुठंच काही कमतरता नाही. एक सोलापूरचा साधारण मध्यमवर्गीय मुलगा, ज्याचे वडील क्लार्क म्हणून काम करायचे, तो पुण्यासारख्या एअरपोर्टला काम करतो, पुण्यासारख्या एअरपोर्टवरती जातो, जिथं माहीत नाही कोण येणार आहे, कोण फॉरेनर, कोणी इंग्लंडवरचा, कोणी लंडनवरचा, तिथले पुणेरी प्रॉपर, आणि त्यांच्यामध्ये तो क्रॅक करतो ती सुपरवायझरची एका ह्याच्यात. त्याच्यानंतर एअरपोर्ट मॅनेजर बनतो तो, आणि त्याच्यानंतर बीबीजीमध्ये येतो. बीबीजीमध्ये मध्य प्रदेशसारख्या स्टेटमध्ये, जिथं कधी तो गेलेला नाही आधी, तिथं जाऊन हिंदीमध्ये सिलेबस लिहून हिंदीमध्ये तिथल्या लोकांना ते शिकवतो. हे सगळं का शक्य होतं, कारण कुठंतरी ते मातृभूमीत आपले आहे, सोलापूरमध्ये ते आहे, आणि ती रग आपल्यामध्ये आहे. या रगीचा कुठेतरी उपयोग करा. कमी लेखू नका, होत नसते बे, करत नसते बे, काय होत नसते, हा सगळा विषय सोडून द्या. भरपूर करू शकता तुम्ही, भरपूर, प्रचंड करू शकता तुम्ही. या परिस्थितीला मी 2009 साली 2010 साली आम्ही सोलापूरकर म्हणून एक ग्रुप चालवायचो. मी जेव्हा सोलापूरात होतो तेव्हा सामाजिक कार्य करायचो. त्यावेळेस आम्ही किल्ला बगीचा साफ करायला सुरुवात केली होती. आम्ही किल्ला बगीचा साफ करायचो दर रविवारी. माझे सगळे जेवढे मित्र होते, कोणी वकील होता, कोणी बँकेत कामाला असायचा, कोणी असं
आपले सगळ्यांचे आवडते RJ बंड्या, जो बिग FM ला होता, आता पुण्याला आहे, तो माझ्यासोबत असायचा. बरेचशी लोकं असायची. आम्ही सगळ्यांनी किल्ला बगीचा साफ केलेला आहे त्या काळात 2009 साली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही झाडं लावणं किंवा ह्या गोष्टी पण बऱ्याचशा केल्या. त्यावेळेस आम्ही एक कार्यक्रम केला होता, पहिला कार्यक्रम, 15 ऑगस्टचा जल्लोष स्वातंत्र्याचा म्हणून. त्या जल्लोष स्वातंत्र्याला पण खूप प्रतिसाद भेटला होता. त्याच्यामध्ये मी सोलापूरबद्दल काही लिहिलं होतं, बोललो होतो. परत एकदा माझे शब्द संपवताना मला ते बोलायचं आहे. गिरण गावाचा काय होता नूर, आपल्या गावात सोलापूरला गिरणगाव म्हटलं जायचं. गिरण गावचा काय होता नूर, त्याची खाती सर्व दूर. असा आला काळ वाईट, दुष्काळाने माजवला काहूर. बेरोजगारीचा आला महापूर, बंद पडला भोंग्यांचा आवाज आणि गिरण्यांचा धूर. तरी नाही पडला कष्टकऱ्यांचा सूर, तरी नाही पडला कष्टकऱ्यांचा सूर. पुन्हा उठून उभा राहिला आणि म्हणाला, चला पुन्हा घडवूया सोनेरी सोलापूर, सोनेरी सोलापूर. दादांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्यामध्ये खूप गट्स आहेत. बिंग सोलापूर, अभिमान बाळगा, तुम्ही सोलापूरचे आहात आणि सोलापूरनी इतिहास घडवलेला आहे. 3 दिवस अख्ख्या भारतामध्ये जेव्हा पारतंत्र्य होतं, 3 दिवस सोलापूर मोकळं होतं आणि हे फक्त सोलापूरकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि हे सोलापूरकरांमध्ये धमक आहे हे सगळं करायची. आणि सोलापूरकरांनी अशाच यशाला गाठलेलं आहे. यतीन सर त्याचं उत्तम उदाहरण आहे, बालाजी आमेजमध्ये राम रेड्डी सर त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि तसंच एक उत्तम उदाहरण तुम्ही घडवू शकता अशी माझी अपेक्षा आहे. मी आभारी आहे शिवाजी सुरवसे सरांचा आणि यश न्यूज मराठीचा की मला ही संधी दिलीत की माझा अनुभव मी तुमच्याजवळ शेअर करू. आणि मला हे खूप मोठं प्लॅटफॉर्म तुम्ही दिलं की जिथून मी सोलापूरकरांना तुमच्याशी बोलू शकतो. मला अतिशय खूप इच्छा आहे, मला कधीही तुम्ही सांगा, सोलापूर आणि सोलापूरकर यांच्याशी कधी बोलायचं असेल ना, त्यांना काही अनुभव शेअर करायचे असतील ना, आणि विमानसेवा, मी स्वतःच्या खर्चावरती सोलापूरला यायला तयार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला तयार आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की आम्ही सोलापूरकर, आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आपण खूप पुढं जातो, आपण खूप पुढं जाऊ शकतो. फक्त एकच गोष्ट आहे, काय नसतंय होत बे हा विषय काढून टाका. सगळं होत आहे बे हा विषय मनात ठेवा. आपल्याशिवाय दुसरं सक्सेसफुल कुणी असूच शकणार नाही, ह्याची गॅरंटी तुम्ही ठेवा. मी पुन्हा एक वार यस न्यूज मराठीचे आभार मानतो. धन्यवाद, मलाही तुम्ही संधी दिली. आणि सोलापूरकर खास करून तुमचे आभार मानतो की जवळजवळ पाऊण तासभर तुम्ही मला ऐकलं. पुन्हा एकदा या माध्यमातून मी प्रत्येक जनप्रतिनिधीला, माझ्या मीडिया बंधूंना, माझ्या सोलापूरकरांना प्रत्येकाला विनंती करतो, विमानसेवा चालू होणं गरजेचं आहे. विमानसेवा ही आर्थिकदृष्ट्या बळ देणारी आणि आपल्याला अर्थव्यवस्थेला बळकट करणारी अशी व्यवस्था आहे. विमानसेवेला आपलं पोटेन्शियल आहे. ज्याला कोणाला कन्व्हिन्स करायचं आहे की आपल्या इथं मार्केट आहे का नाही, कुठली एखादी एअरलाईन आली आणि त्यांना जर म्हटले की आम्हाला पैसे प्रॉफिट कसं असणार, इथं प्रॉफिट आहे का नाही, कारण प्रॉफिट बघतात, प्लीज मला बोलवा. मी त्यांना प्रॉफिट समजू शकतो, कारण माझ्याकडे 1.5 वर्षाचा अनुभव आहे, प्रॉफिटेबल आहे आणि सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पुन्हा एक वार शिवाजी सुरवसे साहेब तुमचं धन्यवाद, अख्ख्या टीम यस न्यूज मराठीचं धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद करतो. सोलापूरकर, जय हिंद, जय भारत.